पंढरपूरमधील कार्तिकी एकादशीसाठी पोलीस प्रशासन आता सज्ज झालंय। कार्तिकी वारीसाठी तब्बल 3057 पोलीस अधिकारी वारकऱ्यांच्या बंदोबस्तासाठी तैनात असणार आहेत, तर 7 ठिकाणी तीर्थक्षेत्र पोलीस मदत केंद्राची उभारणी केली आहे। तसंच 12 वॉच टॉवर आणि 16 ठिकाणी 11,000 वाहन पार्किंग व्यवस्था करण्यात आली। 2 नोव्हेंबर रोजी कार्तिक यात्रेचा सोहळा संपन्न होत आहे आणि जवळपास 8 ते 10 लाख भाविक पंढरपूरमध्ये दाखल होत असतात। या सोहळ्यासाठी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस फौजफाटा सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे। माझ्याबरोबर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत दगडे साहेब आहेत। साहेब, कशा पद्धतीने पोलीस बंदोबस्त असणार आहे? तर कार्तिक वारी 2025 जी या पंढरपुरात संपन्न होत आहे, याच्या अनुषंगाने या तीर्थक्षेत्र परिसरामध्ये भाविकांना सुलभ दर्शन मिळण्यासाठी व कुठलीही गैरसोय न होण्यासाठी पोलीस बंदोबस्त सज्ज आहे। जवळपास 3200 पोलीस कर्मचारी व होमगार्ड्स या वारीमध्ये तैनात आहेत। त्यामध्ये स्पेसिफिकली 1500 होमगार्ड्सचा समावेश आहे। त्याचबरोबर 1386 पोलीस कर्मचारी हे यामध्ये समाविष्ट आहेत। त्याचबरोबर 127 API व PSI दर्जाचे अधिकारी व त्याचबरोबर 30 PI दर्जाचे अधिकारी व 12 DYSP दर्जाचे अधिकारी या बंदोबस्तात सामील आहे। याच्याही पलीकडे आपल्याकडे 2 SRPF चे प्लाटून उपलब्ध आहेत आणि त्याचबरोबर 2 RCP व 2 QRT चे पथकही नेमण्यात आलेले आहे व 4 BDDS चे हे टीम चे या बंदोबस्तामध्ये समाविष्ट आहेत। या बंदोबस्तामध्ये विविध पद्धतीने आम्ही नियोजन केलेलं असतं। त्यामध्ये वाहतूक आहे व त्याचबरोबर क्राऊड मॅनेजमेंटसाठी मंदिर परिसरामध्ये व इतर ठिकाणी आपल्याकडे विविध पथके आहेत, ज्यामध्ये स्पेसिफिकली सांगायला गेलं तर कार्ट पथक आहे, त्याचबरोबर रस्सी पॉइंट्स आहेत, गामा पथक आहे, पोलीस तीर्थक्षेत्र मदत केंद्र ही आपल्या या ठिकाणी आहेत व त्याचबरोबर आपल्या या ठिकाणी होडी नियंत्रण पथक, अशा विविध यंत्रणा व पथक नेमून आम्ही या वारीचा छान असा बंदोबस्त सज्ज केलेला आहे। कॅमेरामन JD समी, माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर।